बकासूरकडे आले भेटायला, कसं वाटलं? एक जुना तुमचा सहकारी ज्यांनी तुम्हाला साथ दिली आणि जिथून पुढे आपल्या बकासूरचं खरंच नाव झालं, तो आपला मोठा सोन्या, त्याची आठवण येते का? त्याची आठवण येते ना, 100% येते. कारण जेव्हा बकासूर आणि सोन्याची लढत व्हायची, 5 वेळा लढत झाली, 5 वेळा एक घासाघाशीत मार खाल्ला बकासूरने. कारण बकासूर तेव्हा चर्चेत नव्हता. पण आम्ही दैवत शेठला फोन केला आणि त्यांना म्हणलं आम्हाला बैल पाहिजे. त्यांनी एका शब्दावर लगेच जय शेठला फोन करून सांगितलं की असं आहे. जय शेठ म्हणले त्याला बैल द्यायचा आपण, कारण मी तो बैल बघितलाय सोन्याला घासाघास मध्ये. त्यांनी एवढ्या मोकळ्या मनाने पायरा दिला. आज त्या सोन्याच्या क्रेज मुळे आज बकासूरची क्रेज, त्याच्या पळामुळे पण आणि त्या सोन्याच्या क्रेज मुळे पण. आणि तो गुरु आज त्यांनी महिना का त्याच्या गुरुनी हे घेतलंय, निवृत्ती घेतली. बरोबर आहे. पण त्या शिष्याने आज इथे करून दाखवलं, त्याचं नाव पुढे चालवलं, नाव पुढे चालवलं. आणि जय शेठला स्वतः असं वाटलं की आपल्या बैलाने गुलाल केलाय. बरोबर आहे. म्हणून त्या आपुलकीने आपल्या बैला बशी आले आणि हा बैल त्यांचाच आहे. बरोबर.